नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। चला तर मग आज बनवूया अंडा मसाला। अंडा मसाला म्हटलं तर सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। अंडा मसाला झटपट तयार पण होतो। दररोजच्या व्हिडिओप्रमाणे आजही मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे, तर माझा व्हिडिओ स्किप न करता पहा। आता आपण 4 अंडी घेतली आहे, ती पहिली उकडून घेऊया। माझ्या रेसिपी कमी साहित्यात आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो, जेणेकरून कोणीही सहजतेने बनवू शकेल। आता आपली अंडी उकडून झाली आहे। मी आता अंड्याचं कवच काढून घेत आहे। कवच पूर्णपणे स्वच्छतेने काढून घ्यावे, नाहीतर त्याची कचकच जेवताना लागते। म्हणून मी व्यवस्थित कवच काढून घेतलं आहे बघा पूर्णपणे। घरात भाजीला काही नसेल तर अंड हे बेस्ट ऑप्शन आहे। अंड्यापासून आपण अनेक प्रकारच्या रेसिपी करू शकतो। आता आपण हिरवा मसाला करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरच्या, त्यानंतर अर्धा इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, हे सर्व वाटण आपण वाटून घेऊया। बघू शकता आपलं वाटण वाटून झालं आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला दुसरं वाटण करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवूया। त्यासाठी मी छोटे कांदे घेतले आहेत 4 आणि 2 टोमॅटो घेतले आहेत, ते असे उभे कापून घ्यायचे। कांद्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपला अंडा मसाला छान लागतो। माझ्या दिवाळीच्या रेसिपीला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद। आता मी टोमॅटो पण उभा चिरून घेतला आहे कांद्याप्रमाणेच। आता आपण कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतून घेऊया। पहिली आपण कांदा परतून घेऊया। कांदा मंद आचेवरच परतून घ्यायचा, करपू देऊ नये, नाहीतर आपल्या ग्रेव्हीला कडवट चव येते। तर आजची आपली टिप आहे, बटाटे उकडून घेतल्यानंतर बटाट्याची सालं काढण्यासाठी गरम बटाट्यामध्ये आपण पाणी टाकतो। त्यामुळे काय होतं, बटाट्याची चव बिघडते। यासाठी आपण बटाटे उकडून घेतल्यानंतर 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवावीत, त्यामुळे बटाटे थंड होतात आणि सालंसुद्धा पटकन निघतात। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि ते मिश्रण चांगले परतून घेऊया। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिश्रण वाटून घेऊया। कांद्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपण कोणत्याही प्रकारची भाजी बनवू शकतो आणि ती चवीला पण छान लागते। आता आपण एका कढईमध्ये तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आणि एक बेडगी सुकी मिरची घेऊन त्याचे 2 तुकडे करून टाकले। आता आपण हे मिश्रण पण चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर आपण हिरवा मसाला जो बनवलेला ना, तो पण परतून घ्यायचा। चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला। बघू शकता तुम्ही आपला मसाला परतत आला आहे, त्याला तेल पण सुटलं आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही जी बनवली होती ना, ती परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायला हवी, त्यामुळे छान चव येते ग्रेव्हीला। ग्रेव्ही चविष्ट बनण्यासाठी ही स्टेज महत्त्वाची आहे। आता आपण तेल सुटेपर्यंत बघा परतून घेतला आहे मसाला। या पद्धतीने परतून घेतलं तर आपली ग्रेव्ही खूप रुचकर लागते। आता आपले मसाले घालून घेऊया। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धने पावडर। हे मसाले आपण चांगले ग्रेव्हीमध्ये परतून घेऊया। आता ग्रेव्हीला बघा कसे तेल सुटत चालले आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मसाला किती दाटसर हवा आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता। मी माझ्या सोयीनुसार पाणी ओतलं आहे। आता व्यवस्थित आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। या एकाच ग्रेव्हीमध्ये आपण अंडा मसाला, पनीर मसाला, मिक्स भाज्या टाकून आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता। आता आपण उकडलेली अंडी या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया आणि आपले अंडी या सर्व मसाल्यामध्ये परतून घेऊया। व नंतर झाकण लावून 5 मिनिट वाफेवर शिजवून घेऊया। अतिशय सुंदर असा तयार झाला आपला अंडा मसाला। अगदी चिकन, मटन रस्स्याला सुद्धा ही रेसिपी मागे पाडते।
ही ग्रेव्ही आपण भाकरी, चपाती, भाताबरोबर खाऊ शकतो. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.